नमस्कार मित्रांनो. तर आज आम्ही एका लग्नाला गेलो. आमच्यातलं एक लग्न होतं अकलूजला. तर येता येता आम्ही आता आलो गिरजणी मार्गे. तर गिरजणीतून लिफ्ट हाणल्यानंतर पाणीवाला एक रस्ता जातो. तर त्या रस्त्याच्या बाजूलाच तर हा तलाव आहे, पाणीवचा तलाव. तर ह्या सांडाव्यातनं इतकं बघा पाणी चाललं आहे. आता पाणी कमी झालं आहे. तिकडे बघा मासं धरते ती, गळा मासं धरते ती. तर आम्ही आलो जरा व्ह्यू भारी वाटला म्हणून आम्ही आलो इकडे शूटिंग करायला. तर ह्या सांडाव्याच्या कठड्यावरून आम्ही आता इथं आलो चालत. तर पुढं जाऊया आता. तर हा आहे आमचा मित्र सचिन साठे. तर बघूया आपण आता पुढं जाऊन सांडाव्यातनं पाणी कसं वाहतंय आणि किती वाहतंय ते बघूया. तर हा बघा, बघू शकता तुम्ही भिंतीची किती हाईट आहे. साधारण 20 फूट हाईट आहे बघा या भिंतीची. तर ह्या भिंतीवरून आम्ही चाललो आहे आता. पाणी एवढं आहे, बघू शकता. नजारा भारी आहे, व्ह्यू भारी आहे. धबधब्याचा आवाज येतोय बघा, आता जवळच यायला लागला आहे धबधबा. तर हा फेमस धबधबा आहे माळशेर तालुक्यातला. एक भारीतला व्ह्यू असतो इथं. तर बघू शकता तुम्ही, हाय धबधबा. पाणी गिरजणी गावात असलेला हा धबधबा प्रसिद्ध धबधबा आहे माळशेर तालुक्यातला. पाणी भरपूर वाहतं आहे. तर आता आम्ही इथनं खाली उतरणार आहे आणि उतरून जाऊन बघणार आहे कसा कसा व्ह्यू आहे तो धबधब्याचा. तर आता आम्ही इथं उतरतोय. सचिन उतरला आहे आता खाली. आता कॅमेरा माझ्याकडे आहे, तर मी आता इथं उतरतोय. तर हा उतरलो आहे बघा. आणि हा सचिन गेला आहे आता धबधब्यात. तर सचिन, कसा आहे धबधबा? बरा आहे का? बघा आता दोघं तिघजण पण आलेली आहे बघायला. तर हा बघा धबधबा ब्रँड आहे, एकदम एक नंबर भारी. तर तिकडे बघा मुली, 2 मुली आहेत. घसरण्याची शक्यता असू शकते. तर पाण्याचा प्रवाह, पाण्याचा वेग पण जास्त आहे. तर बघू शकता तुम्ही हा धबधबा. तर मित्रांनो, पाणी भरपूर आहे. पाणी धोकादायक आहे बघा. पाय ठेवला तर माणसाला ओढून जाईल. माणूस त्या पाण्याच्या प्रेशरनं वाहून जाईल, इतकं पाणी आहे. तर आपण आता ह्या कडेच्या मार्गाने जाऊन बघूया पुढचा व्ह्यू कसा आहे तो धबधब्याचा. तर आपण जाऊया इकडनं साईडनं. सचिन, या आता इकडनं साईडनं जाऊया. तर बघूया आपण कसा व्ह्यू आहे तो. आणखीन जरा खाली जाऊया आणि बघूया कसा कसा व्ह्यू आहे तो. हा मधला टप्पा जरा मोठा आहे बघा धबधब्याचा. आपण आता साईडनं चाललो आहे. भिंतीचा कठडा आहे ना, त्या कठड्याच्या शेजारून चाललो आहे आपण आता. तर हा आहे का 2 मुली, डेंजर आहेत त्या. तर बघू शकता तुम्ही, हा असा व्ह्यू धबधब्याचा. एक नंबर. पाण्याचा आवाज बघा किती आहे आणि धबधब्याची स्पीड बघा पाण्याचं, एक नंबर. मध्यंतरीच्या पावसावेळेस तर पाणी भरपूर होतं, अफाट पाणी होतं. बघा आता दिसायला कसा दिसतो बघूया आपण इथून जवळनं. तर आता आपण आणखी खाली उतरूया. तर उतरण्याला इथून जागा आहे बघा. तर इथून उतरूया आपण खाली. खाली उतरूया.
एक नंबर पाणी. तर हा आहे धबधबा पाणी गिरजणी रोडचा. एक नंबर. आणि पाणी असं खाली जातंय बघा. असंच जाऊन नदीला मिळतं अकलूजच्या. बघा पाण्याची स्पीड किती आहे, पाणी किती आहे. मासं पण आलं असतील पाठी, त्याला माशीची चढण असते वर. पण पाणी स्पीडमध्ये असल्यामुळं मासं काय एवढं वर चढणीला लागणार नाही. तर बघू शकता तुम्ही किती स्पीड आहे पाण्याला. तसंच त्या तिकडे खालीपर्यंत. तर मित्रांनो, माझ्या चॅनलला सपोर्ट करा, माझं चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट करा, हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा. निसर्ग सौंदर्यासाठी हा व्हिडिओ आहे. निसर्गाचं सौंदर्य कसं असतंय बघा, त्याच्यासाठी हा व्हिडिओ. तर मित्रांनो, आज योगा आला तसा मला इकडे येण्याचा. बरेच दिवस झाले येणार होतो, पण काही येताच येत नव्हतं मला, कारण का त्यावेळेस पाणी नव्हतं. तर आता पाणी आलं आहे भरपूर. यंदा पाऊस झाल्यामुळे पाणी बरंच आहे. बघू शकता आभाळ पण भरलेला आहे, पाऊस येण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा. तर तुम्ही बघू शकता पाणी कसं आहे ते. आणि हा गिरजणी गाव, पाणीगावच्या तळ्यातनं आलेलं पाणी आहे. आणि डायरेक्ट गिरजणी गावातून अकलूज मार्गे नदीला जातं हे पाणी. मन प्रसन्न वाटते. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, हा आहे पाणीगावच्या तळ्यात येणाऱ्या पाण्याचा हा बंधारा आहे. तांडाळ्यातून येणारं पाणी. किती मनमोहक धबधबा आहे बघा, एक नंबर. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हा मला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो. तर मित्रांनो, आता मी बंद करतो हा व्हिडिओ. तर असं हो का बघा, हे असं जवळ जाऊन पाण्याची खेळणं बरोबर नाही, धोकादायक असू शकतं. तेवढीच खबरदारी पण आपण घ्यायची आहे. आणि तेवढंच शांत डोकं ठेवून आपण राहायचं आहे. कोणताही येडागबाळा कार्यक्रम करायचा नाही, नाहीतर ॲक्सिडेंट होऊ शकतो, एखादा अपघात होऊ शकतो. नजारा चांगला दिसतोय म्हणून तो धोकादायक असू शकतो. जरा लांबूनच त्याचा आनंद घ्यायचा आहे. निसर्गाचा आनंद हा लांबून घ्यायचा आहे. एकदम त्याच्याजवळ जाऊन त्याचं रौद्ररूप आपल्याला कळतं, त्याचं रूप कसं आहे ते पण कळतं. दिसायला चांगलं असलं तरी तो एकदम घातक असतो. तर मित्रांनो, आग पाणी या दोन वस्तूंची जास्त खेळ खेळायचा नसतो, कारण का आपली ताकद त्याच्या पुढं काही नसते. आपण त्यांच्या पुढं पालापाचोळ्याप्रमाणे वाहून जाऊ शकतो. आपला जीव काय लसणाच्या कुडी एवढा जीव आपला. तर मित्र
मित्रांनो, निसर्गाशी खेळ खेळायचा नाही, निसर्गाच्या नियमाप्रमाणे राहायचं, तर तुमचा जीव सुखरूप राहणार आहे. तर गेल्या वेळेस 2-4 वर्ष झालं यायचं एक अपघात झाला आणि एक 17-18 वर्षाचा मुलगा या धबधब्यातून पडून त्याचा मृत्यू झाला. मी एकदा आकुर्डीमध्ये असंच त्याचा पोस्टर लावला होता, त्यावेळेस कळलं मला. आणि त्याच्यानंतर कितीतरी वर्षानंतर हा धबधबा पाहण्याचा योग आला आहे. पाणी वाचायला लांबणं दिसलं म्हणून मी आलो आहे. तर मित्रांनो, कमेंटमध्ये मला सांगा ही माहिती तुम्हाला कशी वाटली, आणि आपण पाण्याशी, आगीशी आणि निसर्गाशी कशा पद्धतीनं वागायचं. चांगल्या पद्धतीनं वागलं तर त्याचं फळ आपल्याला तो चांगलंच देतो. त्याच्याशी खेळ खेळला तर तो मग आपल्याशी जीवाची खेळ खेळतो. आणि म्हणून अशा ह्या का ही मुलगी चालली, तर आपल्याला शक्य असेल, शक्य होत असेल तर त्याच्यात उतरा. नाहीतर एखाद्या दिवस अपघात होऊ शकतोय. आणि जास्त रिस्क घेऊ नका, आनंद घ्या, लांबूनच घ्या आनंद निसर्गाचा. तर मित्रांनो, आता निघतोय मी. आता धबधबा तुम्ही पाहताय, पाणी भरपूर आहे. तर आता मला पुढं जायचं आहे कामाला, तर आम्ही आता व्हिडिओ बंद करतोय. तर हा आमचा सचिन काढतोय व्हिडिओ त्याच्या मोबाईलनं. तर मित्रांनो, आता आपण निघूया. तर बघू शकता तुम्ही, मला पण तुझ्या वाटत नाही, बंधारा एक नंबर आहे, पाणी बघा कसं पडतंय. तर मित्रांनो, कमेंटमध्ये मला सांगा हा व्हिडिओ कसा वाटला तो. तर चला मित्रांनो, निघूया आपण आता.